आपण आलेलो आहे मराठी कट्ट्याच्या जत्रा इव्हेंटला। आणि मागचा जो हॉल आहे हा पूर्ण माणसांनी गजबजून भरलेला आहे। तर मराठी उद्योजकांसाठी स्पेसिफिकली हा इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे। जे छोटे बिझनेस ओनर आहेत त्या लोकांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांची पब्लिसिटी कम्युनिटीमध्ये व्हावी, त्यासाठी हा इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो की कसा इव्हेंट फिर से आगे रे बाबा कसा आहे, किती स्टॉल्स आहेत, कशी गर्दी आहे, कसं स्टेज आहे, एकापेक्षा एक गोष्टी इंटरेस्टिंग असणार आहेत। पण एनिवे गर्दी तर इथं पण आहे। रे ब्रॅम्प्टनचं त्रिवेणी मंदिर आहे। खाली जायच्या आधी थांबा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला जाऊया खाली। हा मधला एरिया होता, यामध्ये बरेच टेबल्स लावून ठेवले होते ज्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी सगळे खाण्याचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसतीलच। समोर असलेल्या स्टेजवरचा परफॉर्मन्स बघून सगळे मंत्रमुग्ध झाले होते। त्यासोबतच तुम्हाला लक्षात येईल की स्टॉल्स दोन्ही बाजूला स्टॉल्स, पुढं मागं वर बघा, खाली बघा, सगळीकडे स्टॉल्स। आता मला घट्ट पकडून बसा, कारण का आता आपण मारणार आहे जत्रेमधून फेरी। तर बरेच स्टॉल तुम्हाला दिसतील, राईट साईडला, लेफ्ट साईडला स्टॉल दिसतील। लेफ्ट साईडचे स्टॉल होते हे मोस्टली खाण्याचे स्टॉल होते, कारण का त्यांना इलेक्ट्रिसिटीचे प्लग तिथे अवेलेबल होते। बघा आम्ही एवढी काळजी करतोय। खायचं म्हटलं की मराठी लोक काही सुट्टी देत नाहीत। खायच्या स्टॉलवर तर तुंबडून गर्दी होती। त्यासोबतच तुम्ही बघितलं तर सगळ्या स्टॉल्सवर कपड्यांच्या असू देत किंवा दागदागिन्यांच्या स्टॉलवर सुद्धा गर्दी होती आणि सगळे लोक एक्सप्लोर करत होती की कुठल्या प्रकारचे मराठी उद्योजक बिझनेस घेऊन आलेत आपल्या या जत्रेमध्ये। ही पोरं चिमुकली जरी दिसत असली तरी यांचं इंग्लिश एवढं फास्ट होतं की विचार करू नका। तर ही सगळी आपल्याला ॲज अ व्हॉलंटियर म्हणून हेल्प करायला अवेलेबल होते। हा मंत्रमुग्ध करणारा गणपतीचा डान्स हा सुरुवातीला होता, त्यामुळं एक वेगळीच एनर्जी आपल्या इव्हेंटमध्ये आली। मराठी कार्यक्रम म्हटल्यानंतर मराठी DJ ह्या पाहिजेच। तर ह्या भावांना आपल्या मराठी DJने मराठी गाणे वाजवून सगळ्यांना हॉलमध्ये खुलं करून सोडलेलं। नमस्कार, मी मोहिनी कुलकर्णी वाटवे। मराठी कट्ट्याचं हे दुसरं वर्ष आहे या जत्रेच्या कार्यक्रमाचं। मागच्या वर्षी आपलं हे पहिलं वर्ष होतं आणि त्यावेळेला आपल्याकडे साधारण 52 ते 53 स्टॉल्स होते। आज आपल्याकडे यावेळेला 61 स्टॉल्स आहेत, त्यातले 9 स्टॉल्स सोडले तर बाकीचे सगळे 52 स्टॉल्स हे आपल्या मराठी एंटरप्रेन्योर्सचे आहेत, जे आपल्या GTA ऑन्टारिओमधल्या जवळपास सगळ्या सिटीजमधनं आलेले स्मॉल स्केल, मिड स्केल बिझनेस विमेन आणि बिझनेसमेन असे सगळे इथे आलेले आहेत। काही नामवंत केटरर्सही आपल्या इथे आलेले आहेत आणि आज खूप मोठं सोहळा इथे रंगला आहे। मागच्या वर्षीपेक्षाही यावेळेला डबल गर्दी झालेली आहे आणि अखंड हा हॉल ओव्हरफ्लो होतो आहे। आत AC चालू आहे, पण एवढं गरम झालं आहे की लोक मला येऊन कंप्लेंट करतात की कॅन वी हॅव एन AC ऑन नाव, वी हॅव रिड्यूस द टेम्परेचर। तर एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला यावेळेला। तुम्हाला प्रश्न पडला असेल की या टेबलावर लोक लिहायला काय लागलेत आणि एवढी गर्दी का करायला लागलीत। तर प्रत्येक तासाला आपल्या कार्यक्रमात रायफल ड्रॉ निघत होता आणि प्रत्येक तासाला लोकांना बक्षीस मिळत होतं। बक्षीस म्हटल्यानंतर लोक मारून मुटकून नावं लिहून त्यामध्ये एंट्री करत होती। मला खात्री आहे तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ नक्की आवडला असेल। आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा पेज आहे GM व्लॉग्स या नावानं, तर नक्की जाऊन त्याला सुद्धा फॉलो करा। आपल्या इंस्टाग्रामवर 79,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्यासोबतच मी मराठी स्मॉल बिझनेस ओनर्सचे बिझनेस प्रमोशन सुद्धा करतो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट पेजवर, जेणेकरून त्यांचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इंस्टाग्रामवर मला DM करा आणि चला कंटिन्यू करूया व्हिडिओ। तर हे काही तुम्हाला दागिन्यांचे स्टॉल्स बघायला मिळतील। पंजाबी जुत्तीचा एक स्टॉल होता, इतकी छान जुत्ती होत्या तिथे तुम्ही बघालच। भरपूर सारे मराठी उद्योजक होते, त्यासोबतच नॉन मराठी उद्योजकांनी सुद्धा सहभाग घेतला होता आपल्या कार्यक्रमामध्ये, कारण का मेन पर्पज आपल्या ह्या कार्यक्रमाचा होता की लोकांनी आपले बिझनेसेस प्रेझेंट करावेत, लोकांना कम्युनिटीमध्ये कळले पाहिजे की स्मॉल बिझनेस ओनर्स कोण आहेत। फ्लेक्स प्ले एंटरटेनमेंटचे ओनर यतीन पाटील हे यावर्षी महाराष्ट्राची हस्ती जत्रा हा कार्यक्रम कॅनडामध्ये घेऊन आलेले आहेत। जर तुम्ही कॅनडामध्ये असाल तर डेफिनेटली हा कार्यक्रम बघायला विसरू नका। हे कायम प्रयत्न करत असतात
कॅनडामध्ये मराठी कार्यक्रम आपल्याला कसे दाखवता येतील याचा. भेळ म्हटल्यानंतर राव मला तर कोल्हापूरची आठवण आली. भेळ तर पाहिजेच पाहिजे. ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही खाऊन कधीही बोर होऊ शकत नाही. ही सुद्धा आपल्या जत्रेला अवेलेबल होती. ढोल ताशाचं आयोजन नेहमीच आपण करतो कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यावेळी. आणि महाराष्ट्र म्हटलं की ढोल हा वाजलाच पाहिजे. तर झुंजार पथक म्हणून कॅनडामध्ये एक पथक आहे. ती महाराष्ट्राची परंपरा कॅनडात कशी टिकवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर ढोल ताशाचा हा अर्धा तासाचा कार्यक्रम कॅनडामध्ये इतका छान झालेला तुम्हाला आता पुढं बघायलाच मिळेल. पण हॅट्स ऑफ टू दीज गाईज, कारण का इट्स नॉट अ जोक की ढोल ताशा तुम्ही एका दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन प्रेझेंट करताय. ढोल वाजला आणि बायका फुगडी घालणार नाही तसं होईल काय. फुगडी घालायला चालू केली बायकांनी. एवढ्या फास्ट या फुगडी घालत होत्या मला वाटलं आता हेलिकॉप्टरसारख्या उडून जातात का काय. यावर्षी आपण ढोल ताशाचा एक छोटासा इव्हेंट ठेवला होता. झुंजार पथकाला आपण इथे बोलवलं होतं अँड इट वॉज अन अमेझिंग एनर्जी विच दे ब्रॉट अप टू द स्टेज टू द ऑडियन्स. कितीतरी वेळा त्यांना वन्स मोर मिळाला पण कुठेतरी थांबणं गरजेचं असतं कारण लोकांची एनर्जी वाढत चालली होती आणि असं वाटत होतं गणेश चतुर्थी अजून चालूच आहे. पण नेव्हरदलेस जेव्हा लोक आनंदी होतात तेव्हा आम्ही आनंदी होतो ॲज अ मराठी कट्टा टीम. सो ओव्हरऑल ह्या सगळ्याच सोहळ्याचा अजून अर्धा टप्पा पार पडला आहे. आता अजून पुढे 2 आवर्स कार्यक्रम आहे 6 वाजेपर्यंत. पहिला रॅफल ड्रॉ हा संदीप कदम आणि स्वप्नील खोसे यांच्या हस्ते काढण्यात आला. जसं मी आधी बोललो की आपल्या इव्हेंटमध्ये एव्हरी आवर रॅफल्स ड्रॉ काढण्यात आले होते. जर तुम्ही मिस केला असाल फुकटचं गिफ्ट तर पुढच्या आमच्या इव्हेंटला यायला विसरू नका, कारण का गिफ्ट हे प्रत्येक इव्हेंटला आम्ही देतच असतो. एका पुस्तकाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं आपल्या या इव्हेंटमध्ये. तर या पुस्तकामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान असं पुस्तक हे डिझाईन करण्यात आलेलं होतं. आता आलेला आहे आपला स्टॉल नंबर 26, ज्या ठिकाणी आपण सर्व करत होतो मोहब्बत का शरबत म्हणजेच रूह अफजा, त्यासोबतच गरमागरम कोल्हापुरी स्टाईल पावभाजी. 80 प्लेट पावभाजी आणलेली. 80च्या 80 प्लेट पावभाजी आमची संपली. म्हणजे विचार करा काय दंगाधडकूस आम्ही घातला. पण ऑलरेडी 3 ते 4 स्टॉल्स खाण्याचे सोल्ड आउट झालेले आहेत. दे हॅव लिटरली पॅक्ड अँड केम अँड टोल्ड मी की वी आर अमेज्ड. आम्ही 400 मोदक आणले होते. 400 मोदक संपलेले आहेत अँड देर वर मोर पीपल कमिंग इन बट वी डिडंट हॅव एनी फूड लेफ्ट. खरवस संपलं आहे, गुलाबजाम संपले आहे, झुणका भाकर संपली आहे, पुरणपोळी संपत आली आहे आणि मेनी मोर. खूप खूप गोष्टी इथे आज रिस्पॉन्सच्या मार्फत आम्हाला इथे मिळालेल्या आहेत आणि ओव्हरऑल माझ्या बोलण्याच्या व्हॉल्यूममध्ये तुम्हाला कळत असेल की किती उत्साह इथे लोकांच्यामध्ये आहे आणि इट हॅज बीन अ वंडरफुल शो टुडे. आपल्या कार्यक्रमाला कमल खेरा यांनी उपस्थिती लावली, पण हा आपला आशिष भाऊ अँकर जापनीज लोकांसारखं का ग्रेट करायला लागला हे काय मला कळालं नाही. कमल खेरा या लिबरल पार्टीच्या कॅनेडियन पॉलिटिशियन आहेत. तर त्या 2023 पासून कार्यरत आहेत.
इथे होत आहे आमची तारीफ. ही आहे आमची फुल कट्टा टीम. आम्ही कायम प्रयत्न करत असतो की वेगवेगळे इव्हेंट्स घेऊन यायचा आणि सगळ्यांना एंटरटेन करायचा, आपल्या मराठी बिझनेस ओनर्सना प्रमोट करायचा. तर इथं सगळे आम्ही खुश दिसतोय कारण का आमची जोरदार तारीफ चालू आहे. इथं फुल टाईम जॉब करत असून सुद्धा त्यातून वेळात वेळ काढून असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असती. तर असा सपोर्ट असू द्या आपल्या मराठी कट्टा कम्युनिटीला. सो ओव्हरऑल हा कार्यक्रम खूप छान झाला आहे. थँक्यू सो मच. आणि असाच तुम्ही उदंड प्रतिसाद मराठी कट्ट्याच्या कार्यक्रमांना देत राहा. असेच आम्ही नवनवीन कार्यक्रम तुमच्या भेटीस घेऊन येत जाऊ. काही नवीन ठिकाणी आपण हे कार्यक्रम आयोजन करत राहू. पण त्या संदर्भात सगळ्यांनाच जे इथे येऊ शकले, जे मला आत्ता बघतायत त्या सगळ्यांनाच धन्यवाद.